निर्मल माँ निर्मल प्राण करो, शरणागत का कल्याण करो। निर्मल माँ निर्मल प्राण करो, शरणागत का कल्याण करो। स्नेह रूपा सौम्य रूपा दिव्य रूपा नमो नमः। पूज्यपात्री क्षमाधात्री जगन्मात्री नमो नमः। ओम हमें सहज की शक्ति प्रदान करो, शरणागत का कल्याण करो। निर्मल माँ निर्मल प्राण करो, शरणागत का कल्याण करो। जब से श्री मुख पर दृष्टि पड़ी, रवि शशि तारे श्रीहीन लगे। जब से श्री मुख पर दृष्टि पड़ी, रवि शशि तारे श्रीहीन लगे। सर्वदाता सर्वज्ञाता सर्वजाता नमो नमः। पूज्यपात्री क्षमाधात्री जगन्मात्री नमो नमः। अनमोल कृपा का दान करो, शरणागत का कल्याण करो। निर्मल माँ निर्मल प्राण करो, शरणागत का कल्याण करो। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। महाशक्ति का पूर्ण। जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळवारपणे बंधन घेऊयात. महाशक्ति का पूर्ण अवतार लिए तुम नारी रूप में आए।
इस घोर महाकली काल में माँ तुम सतयुग की परछाई हो। शक्ति रूपा भक्ति रूपा मुक्ति रूपा नमो नमः। पूज्यपात्री क्षमाधात्री जगन्मात्री नमो नमः। ओ परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हलवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊया. चिंतामणि सम चिंतन मात्रे तुम चिंताएं हर लेती हो। चिंतामणी समचिंत परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी आमच्या इडानाडीवरील सर्व दोष सर्व बाधा, आमच्या इडानाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकवूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. निर्मल प्राण करो शरणागत का कल्याण करो। स्नेह रूपा सौम्य रूपा दिव्य रूपा नमो नमः। पूज्यपात्री क्षमाधात्री जगन्मात्री नमो नमः। ओम हमें सहज की शक्ति प्रदान करो, शरणागत का कल्याण करो। निर्मल माँ निर्मल प्राण करो शरणागत का कल्याण करो। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या.
आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. ऐसी ठिठोरी कान्हा करेरी समझ में ना आए काहे कंकर मार मुरी गगरिया फोरी काहे कंकर मार मुरी गगरिया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या भवसागर चक्रावरील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आम्हालाच आमचा गुरु बनवा. आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. तर आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. तर आपण आपल्या उजव्या हाताला आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजींचं नवरात्रीबद्दलचं 3ऱ्या दिवशीचं लेक्चर ऐकूयात. होत जातं. आता अमिबा स्थितीमध्ये जी विष्णू शक्ती आहे ती कुठे असते? विष्णू शक्ती त्याच्या पोटात असते किंवा असं म्हणता येईल की त्याच्या भुकेत असते. पहिल्यांदा ही विष्णू शक्ती जनावरांमध्ये नुसती भुकेमध्ये असते. भूक लागली की खायचं आणि ते विसर्जित करायचं. ह्याच्या पलीकडे काही आहे हे जनावरांना समजत नाही आणि त्यांचं सगळं काही जो व्यवहार चालतो तो परमेश्वरी शक्ती चालत असतो. ह्याच्या पलीकडे कुणी परमेश्वर आहे का वगैरे ह्याची त्यांना शंकाही नसते, विचारही नसतो आणि त्याबद्दल ते आपलं डोकंही घालवत नाही. मनुष्याच्या पोटामध्ये सुद्धा ही विष्णू शक्ती बसलेली आहे. विष्णूचे स्थान हे पोटामध्ये आहे आणि ही शक्ती आपल्यामध्ये एक भूक म्हणून तर आहेच, कारण आपणही जनावरातच आलेलो तर आपल्यात भूकही आहे. तरी पुष्कळ लोकांना तर भुकेचंच वेड असतं. पुढे ही शक्ती वाढवत वाढवत आज जो मानव म्हणजे जो मानव अशा स्थितीला पोचलाय की सहयोगाला प्राप्त होईल किंवा अतिमानव होऊ शकतो, त्याच्यामध्ये सत्तेचं जे काही वेड होतं ते गेलेलं आहे, पैशाचं वेड होतं ते गेलेलं आहे, इतर काही जे वेड होते ते गेलेलं आहे. शेवटी त्याला एक विचार येतो की मी ह्या जन्माला आलो तो कशासाठी? हा परमेश्वर म्हणतात तरी तो कोण आहे? जेव्हा मनुष्य ह्या एका शोधात फिरतो, खाण्याच्या पिण्याच्या नाही पण परमेश्वराच्या शोधात जेव्हा फिरतो तेव्हा म्हटलं पाहिजे की त्याचं विष्णू तत्व पूर्णपणे जागृत झालेलं आहे. जर हे विष्णू तत्व त्याच्यात जागृत झालेलं नसलं पूर्णपणे
तर सहजयोग जरा कमी प्रतीचा होतो. आता ही विष्णू शक्ती आपल्या सर्वांच्या पोटात आहे आणि विष्णू शक्तीने धर्माची धारणा होते. आता धर्म म्हणजे आपल्यामध्ये इतक्या विकृत कल्पना धर्माच्या आलेल्या आहेत, तशा त्या नसून अत्यंत शाश्वत आहेत आणि सनातन आहेत. त्या काही कल्पना नाही पण वास्तविकता आहे. म्हणजे कार्बनचे जर 4 व्हॅलेन्सीज आहेत तर त्या सर्व कार्बनला 4 व्हॅलेन्सी असणार. जर सोन्याला त्याचा रंग जर पिवळा आहे आणि तो जर खराब होत नाही, अनटार्निशेबल आहे, तर हा धर्म आपल्या सोन्याचा आहे. प्रत्येक गोष्टीला जो धर्म आहे, विंचवाला धर्म आहे, सापाला धर्म आहे, प्रत्येकाला आपला जो धर्म मिळालेला आहे तो विष्णू शक्तीमुळे मिळाला. हा धर्म उजळत उजळत आज मानव स्थितीला आलेला आहे. मानवासाठी 10 धर्म सांगितलेले आहेत. ते 10 धर्म मानव असताना असायलाच पाहिजे. जर नसले तर तो मनुष्य धर्मातनं च्युत होतो, म्हणजे तो मानवच राहत नाही. एक तर तो राक्षस तरी होतो किंवा तो जानवर तरी. मानव राहण्यासाठी माणसामध्ये हे 10 धर्म पोटात सांगितलेले आहेत. ही अगदी खरी गोष्ट आहे. आता ह्या 10 धर्मांचं रक्षण करण्यासाठी एक दुसरी व्यवस्था परमेश्वरांनी करून ठेवली आहे की मानवाला समजत नाही की आपण ह्या धर्मात राहिलं पाहिजे. मानव होईस्तवर परमेश्वरांनी स्वतः या संसारामध्ये अवतरण घेतलेलं आहे विष्णू शक्तीमुळे. आपल्याला माहिती आहे की परमेश्वराचे अवतार झालेले आहेत. आधी आपण मासळी होता तेव्हा मासळी रूपाने झालं. मग आपल्याला माहिती आहे की त्याला काय म्हणतात, नाही सेकंड इज नाही, कूर्म रूपाने झालेला आहे. कूर्माला काय म्हणतात मराठीत? कासव. हां, कासवाच्या रूपाने झालेला आहे. आणखी कासवानंतर मग वराह रूपाने झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला स्पष्ट दिसून येतं की जशी जशी एका प्राण्याची प्रगती होत गेली तसा तसा परमेश्वराने स्वतः या संसारामध्ये जन्म घेतला आणि तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण त्यांच्याशिवाय मार्गदर्शन कोण करणार? आणि ही विष्णू शक्ती हीच फक्त अवतरण घेत असते. बाकीच्या कोणत्याही शक्त्या घेत नाही. एखाद वेळा घेतलेल्या आहेत पण बहुतेक घेत नाही. त्याला कारण असं आहे की अवतरणाची गरज उत्क्रांतीसाठी, इव्होल्युशनसाठी आहे. आणि इव्होल्युशन करण्यासाठी जर आहे तर इव्होल्युशनचं कार्य हे विष्णू शक्तीने होतं. आणि म्हणून फक्त विष्णू शक्तीच नेहमी अवतार घेते. त्यातल्या त्यात आता जिला आपण महाकालीची शक्ती म्हणतो किंवा जिला आपण म्हणू शिवशक्ती आहे, ती सुद्धा अवतार घेते. जेव्हा जेव्हा भक्तांवरती काही संकट येतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की देवीने अनेकदा ह्या संसारावर येऊन आपल्या छत्रछायेने त्या भक्तांना रक्षण दिलेलं आहे. तेव्हा ती सुद्धा अवतरण घेते. पैकी तुम्ही जर ख्रिश्चन धर्म बघितला तर त्याच्यात नाना तऱ्हेने कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आय विल अपेअर बिफोर यू लाईक टंग्स ऑफ फ्लेम्स. नाना तऱ्हेने वर्णन केलेलं आहे कुंडलिनीचं. पण त्यांनी कुंडलिनी हा शब्द एक वापरलेला नाही, कारण हिब्रू भाषामुळे भाषेचा फरक आहे आणि त्यांनी नावं वेगळी वापरलेली आहे. नंतर मुसलमान धर्मामध्ये कुंडलिनीबद्दल म्हटलंय की नाही असं जर विचारलं तर मी म्हणे सगळं कुंडलिनी तत्व आहे. नमाज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कुंडलिनी वर कशी करायची हा एक त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. पूर्वी जेव्हा मोहम्मद साहेब होते तेव्हा त्यांना नमाज करायला त्यांनी सांगितलं की असे नमाज करा, तर लोक हसत असत की हे कशाला करायचं, हे कशाला करायचं. त्यांच्याशी कुंडलिनीच्या गोष्टी आज सुद्धा आपण करू शकत नाही, तेव्हाची तर गोष्ट वेगळी. ते काय आपल्या हिंदुस्थानी लोकांसारखे इतके सुज्ञ नव्हते. त्यांना अरब लोकांचं डोकं आपल्याला माहितीच आहे, त्यांना काही समजत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याशी ह्या गोष्टी करण्यासारख्या नव्हत्या आणि त्यांना संबंध आयुष्यभर लढावं लागलं ह्या लोकांशी. स्वतः ते दत्तात्रेयाचे अवतरणच होते. पण दत्तात्रेय इथे कसे त्यांची काय स्थिती ती आणि तिथे काय होती ते अगदी बघण्यासारखं. म्हणून त्या लोकांनी त्यांना समजून घेतलं नाही तरी सुद्धा त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जर मुसलमान आहात तर नमाज पढा. आता नमाजचे जेवढे काही प्रकार आहेत ते संबंध चक्रांना गती देणारे आणखीन कुंडलिनीला जागृत करणारे आहेत. तर ही जी ईश्वरी शक्ती आहे जी विष्णू शक्तीच्या रूपाने आपल्यामध्ये वास करत असते, त्याला हे जे गुरु लोक आहेत म्हणजे ब्रह्मदेवाचे दत्तात्रेयाचे जे स्वरूप आहेत ज्यांना आपल्या महाराष्ट्रात आपण फारच मान देतो, हे सगळे या पोटामध्ये आपल्या विराजित असतात. त्यांची तत्व जागृत झाली पाहिजे. आता आपण कालच पाहिलं पुष्कळचे लोक दत्तात्रेयाचे भक्त आहेत पण सगळ्यांची पोटं खराब आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही दत्तात्रेयाचे शिष्य असून तुमचं पोट अत्युत्तम असायला पाहिजे तर तुमचं पोटच खराब असणार. बरोबर दत्तात्रेयांच्या शिष्यांना पोटाचा त्रास आहे. त्याला कारण काय आहे? त्याला कारण हे आहे की अनधिकार चेष्टा आहे.
दत्तात्रयाला तुम्ही आळवायला बसले. दत्तात्रय काय तुमच्या घरातले नौकर नाही. केवढं मोठी गोष्ट आहे. दत्तात्रय म्हणजे काय ते आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही. तेवढं एवढ्या मोठ्या तत्वाला तुम्ही आवाहन करता, त्याच्यासाठी तुमची तयारी आहे का? परत तुम्हाला त्याचा अधिकार आहे का? ही अनधिकार चेष्टा केल्यामुळे गुरु सुद्धा ह्याच्यात भामटे बसवलेले आहेत. पुष्कळचे गुरु नुसते भामटे, त्यांना मुळीच अधिकार नाही की दत्तात्रयांचं नाव सुद्धा घ्यायचं. परत ते दुर्गतीला जातात. असे गुरु सर्व दुर्गतीला जातात, पण तुम्हालाही मात्र दुर्गती त्यांनी येते. आणि अशा रीतीने तुम्ही जे दत्तात्रयाचं स्वतःमध्ये जागृत करण्याचं ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये अत्यंत दोष आहे. आणि ह्या दोषांमुळे पोटामध्ये त्रास वगैरे होतात. आता सहयोगानंतर तुमच्या लक्षात येईल की काय दोष आहे, त्याचं अद्वैत कसं साधायचं आणि कशा रीतीने आपल्यातला दत्तात्रय जागृत करून घ्यायचं. एकदा दत्तात्रय आपल्यामध्ये जागृत झाला की धर्म आपोआप बसतो. अधर्म करणं मोठं कठीण जातं. आता मुख्य म्हणजे ह्या गुरुलोकांनी काय सांगितलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिली तर गोष्ट मुख्य म्हणजे असं आहे की मानवाला कोणतीही नशेची गोष्ट घेतली नाही पाहिजे. आता कोणी मला म्हणायला लागले की साईनाथ चिलीम पीत होते. अहो, ते तुमच्या नशा घालवण्यासाठी म्हणून पीत होते. त्यांची गोष्ट वेगळी आहे, ते अवतरण आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही नशा करायचा नाही. कोणती नशेची गोष्ट, मग ती तंबाखू असे नका किंवा ती दारू असे नका, त्याच्या विरोधात सगळे लोक. आता दारू का प्यायची नाही, त्यांनी कोणता आपल्याला धर्माला त्रास होतो किंवा गुरुतत्वाला होतो वगैरे, ह्या गोष्टीवर मी सायंटिफिकली आता गुरुतत्वावर बोलेन तेव्हा सांगणार आहे. पण एवढ्यासाठी सांगते की विष्णू तत्वाला पोषक हे गुरु आहे. परत धर्मांधता, कट्टरपणा, ह्या सर्व गोष्टी आपल्या नाभीचक्राला नुकसान करतात. आता आपल्यामध्ये जर कट्टर लोक असतील तर हमखास त्यांना पोटाचा त्रास, कट्टरतेने त्यांना भयंकर पोटाचा त्रास होणार आहे. कारण कट्टरता जी आहे ती विष्णू तत्वाला फार हानिकारक आहे. इतकंच नाही, पण गुरुतत्व सुद्धा त्याच्यामध्ये नुकसानाला पावतं. म्हणून ज्या माणसाला कट्टरता आहे की आम्ही म्हणजे मोठे लागून आलो, हिंदू किंवा ब्राह्मण किंवा अमुक किंवा ख्रिश्चन किंवा मुसलमान, असे लोक सहयोगाला पाहू शकत नाही. तुम्हाला काय माहिती, तुम्ही आज इथे जन्माला, उद्या मुसलमान धर्मात जन्माला असतात तर, किंवा परवा चायनामध्ये जन्माला असतात तर असे डोळे करून फिरलात. कशावरून तुम्ही ठरवलं की तुम्ही हेच आहात म्हणून? अरे निदान हिंदुस्थानात तरी तुम्ही असं म्हणू शकत नाही, भारतीय असून म्हणू शकत नाही, हिंदू असून म्हणू शकत. कारण सांगितलेलं आहे की तुमचे पुनर्जन्म आहेत. जर तुमचे पुनर्जन्म आहेत तर मग तुम्ही पूर्वजन्मी कोण होता काय माहिती. कदाचित पूर्वजन्मी तुम्ही अंग्रेज असाल आणि जे इथे मोठे साधू संत होते ते आता इंग्लिश म्हणून पैदा झाले असतील आणि आता तिथले ते सगळे तुम्ही इथे आला असाल. आजकालचे आपले राजकीय पुढारी पाहिले की मला अशी कधी शंका वाटायला लागते की ते इथे आलेत की काय जन्माला. आणि त्यामुळे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्याही धर्माबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा बाह्य धर्मापेक्षा आतल्या धर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचे अनेक उदाहरणं आपल्यामध्ये आहेत दाखवण्यासाठी, विशेषतः आपल्या अवतरणाने दाखवले. म्हणजे रामाचंच उदाहरण घ्या की एक भिल्ली, तिचे दात तुटलेले, म्हातारी, आंघोळ सुद्धा केलेली नसे कधी, तिने दात घासायला नसते कधी वापरले, अगदी म्हातारी जख्ख बाई, तिने बोरं तोडली आणि ती तोंडात घालून मुष्टी केली. तुम्ही एक तरी खाल का उष्ट बोर? कधी खाऊ शकाल का? विशेषतः आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तर फारच उष्ट्याच आहे. कोणी खाऊ शकतील काय? एक तरी बोर खाऊ शकतील का? पण इतकं प्रेमाने त्यांनी ते खाल्ले. इतकंच नाही, पण सीतेला म्हणाल मी तुला एकही देणार नाही बरं का, सगळे मीच खाणार आहे. तर सीतेने म्हटलं असं काय, सगळं आपणच खाणार? मी अशीच म्हणे कधी बोरं खाल्लीच नाही, मला अशी कधीच चव आलीच नाही, तर मी हे का तुला देऊ? तर मग ती म्हणते भिल्लीन, नाही नाही माझ्याजवळ आहे ना तुमच्यासाठी, पण मी दाताने कुरडून ठेवलेली आहे. मग त्यांना दिली. आता लक्ष्मणाला राग येत होता की हा काय प्रकार आहे, त्याला नाही समजलं हा काय प्रकार. ती कुठं आली बाई मधूनच येऊन आणखी त्यांना देते आहे. तर सीतेने सांगितलं की खरं आहे बरं, मी अशी कधी जन्मात बोरं खाल्ली नाहीत, थोडी असली तर मला द्या, माझ्या दिराला सुद्धा थोडेसे दिले पाहिजेत की नाही. मग अगदी धावून त्यांनी घेतली लक्ष्मणाने सुद्धा. असं सुंदर वर्णन केलेलं आहे. विदुराच्या घरी जाऊन जेवले श्रीकृष्ण. स्वतः ते गवळी जातीच्यांनी जन्म घेतलेला. मग आम्ही कोणीतरी मोठे शिष्ट आहोत असं मानायचं म्हणजे तुम्हाला हिंदू धर्म अगदी समजला नाही मुळात ना, हे दिसून येतं. सर्व माणसामध्ये एकच आत्मा आहे आणि सर्व माणसं एकच आत्म्याच्या भोवती फिरत आहेत. एकच परमेश्वर सगळ्यांच्या मध्ये नांदतो. हे अनेकदा जरी सांगितलं असलं तरी आपण जातीपाती करून ठेवलेलं आहे. जातीपाती ह्या मनुष्याच्या स्वभावामुळे असतात
आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, तेव्हा हे फार आतली गोष्ट आहे, स्वभाव. त्या स्वला अजून जाणलं नाही, तुम्ही जाती कशा पडाल? जन्मापासून जाती तुम्ही कशा करता? अशाच प्रकारे हे जे काही विष्णू तत्व आहे आपल्यामध्ये हे खराब होतं. म्हणजे आधीपासून आपल्या कल्पना करून घ्यायच्या की हे ठीक नाही ते ठीक नाही. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला कसं माहीत की हा मनुष्य ठीक आहे की तो नाही आहे? कोण ब्राह्मण आहे कोण नाही आहे हे कसं तुम्ही ओळखता? त्याच्यासाठी आधी तुमच्यामध्ये विष्णू तत्व जागृत व्हायला पाहिजे. ते तुमच्या नाभीचक्रात, नाभीचक्रात विष्णू चक्र जर तत्व जागृत झालं तर त्याच्या पुढे स्वाधिष्ठान चक्रावरती, मी आपल्याला काल सांगितलेलं आहे की ही क्रियाशक्ती स्वाधिष्ठान चक्रावर चाललेली असते. तेव्हा ज्या लोकांना अति कर्म करण्याची वगैरे सवय झालेली असते त्या लोकांना स्वाधिष्ठान चक्राचा फार जास्त त्रास होतो. कारण सगळी शक्ती विष्णू तत्वातनं ती स्वाधिष्ठान चक्रावरती ओढत असतात. म्हणजे जो मनुष्य अतिकर्मी असतो त्याला वेळच नसतो की माझी उत्क्रांती झाली पाहिजे, की मी काहीतरी माझ्यातनं विशेष निघालं पाहिजे, मला काहीतरी अर्थ निघाला पाहिजे, त्याला तिकडे विचारच नसतो. सगळा वेळ तो आपली जी शक्ती आहे परमेश्वराने दिलेली ती ओढत असतो. आणि म्हणूनच आपण पाहिलेलं आहे की अशा लोकांना डायबिटीस सारखे वगैरे रोग होतात. आता जी शक्ती विष्णू शक्ती आहे आणि शिवशक्ती आहे, तर ही विष्णू शक्तीतनंच हे 6 चक्रवर्ती निघालेले आणि ह्या 6 चक्रांमधनं म्हणजे स्वाधिष्ठान चक्र सुद्धा विष्णूतनंच निघालेलं आहे, आपल्याला माहिती आहे. जेव्हा ही कुंडलिनी हे सर्व छेदून वर जाते तेव्हा ती संपूर्ण शुद्ध विद्या म्हटली पाहिजे, किंवा जे शुद्ध तत्व आहे इच्छेचं परमेश्वराच्या, ते त्याच्यातनं छेदून जाताना त्या सर्व देवतांना जागृत करत जाते. म्हणजे आपल्यामध्ये बसलेले जे काही सुप्त देव आहेत, जे अजून प्रज्वलित झाले नाहीत, ते जागृत होतात. ते जागृत झाल्याबरोबरच त्यांचे आपल्याला सुपरिणाम मिळतात. म्हणजे लक्ष्मी तत्व जागृत झाल्याबरोबरच आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीचं काय अंग असतं. लक्ष्मी म्हणजे अतिश्रीमंत मनुष्य ना, पैसेवाला नाही. लक्ष्मी म्हणजे एका हातातनं दान असायला पाहिजे, एका हातातनं आश्रय असायला पाहिजे, 2 हातामध्ये कमळ असायला पाहिजे. जो कद्रुक आणि कंजूस मनुष्य आहे तो लक्ष्मी तत्वाला मुळीच अजून प्राप्त झालेला नाही. जो मनुष्य कमळासारखा अत्यंत प्रेमळ आणि ज्याच्या घरी कोणीही जावं, म्हणजे इतका की भुंगा इतका काटेवाला असतो, तो जरी आला तरी कमळ त्याला कसं अगदी सांभाळून घेतं, कोझीनेसमध्ये घालून घेतं, कसा आरामशीर त्याला झोपवतं. असा जो मनुष्य करेल तोच खरा लक्ष्मीपती आपल्याकडे मानला जातो. पण आपल्याकडे असे किती लक्ष्मीपती आहेत? नाहीतच म्हटलं तरी चालेल. लक्ष्मीपती ज्यांना आपण म्हणतो ते खरं म्हणजे नुसते पैसेवाले आहेत, गाढवावर पैसे लादावेत अशातले ते लोक आहेत. आणि अशा लोकांना काहीही धर्म कधी मिळणार नाही. ख्रिस्तानी सांगितलं आहे की ज्या माणसाजवळ अति पैसा आहे तो कधीही प्रभूच्या साम्राज्यात येऊ शकत नाही. एक वेळेला एक उंट तुम्ही जर घातला एका सुईच्या टोकातनं तो जाऊ शकेल भोकातनं, पण असा मनुष्य जाऊ शकत नाही. त्याला कारण हे, कारण अशा माणसाला सगळं पैसाच दिसतं, दुसरं काही दिसत नाही. त्याला आपले आई वडील दिसत नाही, भाऊ बहिणी दिसत नाही, बायको दिसत नाही, काही दिसत नाही. मी किती मोठा, माझ्याजवळ एवढा पैसा आहे हे, आणि एकदा तो पैसा हरपला म्हणजे त्याच्या लक्षात येतं की तो कुठे गेला. अति पैशाचे पण आपल्याला माहिती आहे की अति जर पैसा झाला तर मनुष्याला थेरं सुचतात की तो आता कुठे खर्च करायचा. जर पैसा जेमतेम असला, ज्याने आपल्याला समाधान होईल, ती विष्णू शक्ती आपल्यामध्ये जर जागृत झाली तरच मनुष्याची पुढे प्रगती होऊ शकते. म्हणजे त्याचं चित्त पैशावरनं समाधानावर आल्यावरती मग तो पुढच्या मार्गाला लागतो. पण जर समाधानच पैशातनं आलं नाही, आणि आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिक्सचं जे तत्व आहे की नो वॉन्ट इज सॅशेबल इन जनरल, इन पर्टिक्युलर मे बी. म्हणजे असं आहे की समजा आता आम्हाला वाटलं की आता आम्ही घर बांधावं, तर घर बांधू आम्ही धडपडू. घर बांधल्यावरती मग वाटेल की आता काहीतरी मोटर घ्यावी, मग आम्ही मोटर घेऊ. मोटर घेतल्यावरती आम्हाला वाटेल हेलिकॉप्टर घ्यावं, काहीतरी सारखं चालत राहणार. म्हणजे इन जनरल आपल्याला सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार, कारण हे मॅटर आहे, ही वस्तू आहे. त्या वस्तूपासनं मानवाला कधीही समाधान होणार नाही. ही जड वस्तू, जडतेने आपल्याला फक्त जडता येते, जडतेने समाधान येऊ शकत नाही. आता ज्या लोकांना समजा एक खुर्चीवर बसण्याची सवय झाली, ते जमिनीवर बसू शकत नाही, तर खुर्ची चिकटली त्याला, मग ते जमिनीवर बसू शकत नाही.
म्हणजे सर्व जडता जी असते ती माणसाला सवय घालते. कोणत्याही गोष्टीची सवय जी जडतेची लागते तर त्या सवयीमध्ये मनुष्य हळूहळू विरघळून त्याचं जे काही सत्व आहे ते नष्ट पावतं. तर कोणत्याही मटिरियल वस्तूनी माणसाला समाधान येऊ शकत नाही. फक्त परमेश्वरी तत्वानेच येऊ शकतं. जोपर्यंत तुमचा आत्मा तुमच्यातनं प्लावित होत नाही, जोपर्यंत तुमचा आत्मा तुमच्यातनं प्रस्फुटित होत नाही, स्पंदित होत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाधान कधीही मिळणार नाही. तुम्ही वाटेल तितके पैसे कमवून बघा, वाटेल त्या सत्तेवर तुम्ही जाऊन बघा, वाटेल ते तुमचं होऊ देत, पण तरी तुमचा चेहरा नेहमी सुस्तीच राहील. पण असा एखादा बादशाह मनुष्य की जो काही नसताना मजेत असतो, कुठे झोपवलं तरी मजेत असतो, अशा माणसाला पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की ही जी शक्ती हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. तेरो ध्यान निर्मल 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 ध्यान निर्मल ध्यान जय श्री माता. मूलाधार तू ही वसत मंगलमय करत जगत मंगलमय करत जगत मंगलमय करत जगत लय स्वर ही नादा ब्रह्म लय स्वर हि नादा ब्रह्म लय स्वर ही नादा ब्रह्म लय स्वर हि नाद ब्रह्मनाद ब्रह्मनाद ब्रह्म लय स्वर नादा